हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जॅनिक. सो कसे आहात सगळे? आणि आज आहे माझ्या लाईफमधला स्पेशल डे, जो की माझ्या मम्मा पप्पाची आज ॲनिव्हर्सरी आहे. आणि आपल्या पॅरेंट्सची ॲनिव्हर्सरी आपल्याला खूप स्पेशल असते, है ना. माझ्यासारखं तुम्हालाही आपल्या पॅरेंट्सची ॲनिव्हर्सरी स्पेशल वाटत असेल, कारण की आपण म्हणजे आपण त्यांना असं खूप वर्षापासून एकत्र बघत असतो आणि छान वाटतं. ती फिलिंगच वेगळी आहे. आपल्या स्वतःच्या बर्थडेपेक्षा त्या दोघांची ॲनिव्हर्सरी बघायला खूप मजा येते. आणि म्हणजे ब्लेस फिलिंग होतं, ब्लेस्ड एकदम भारी फिलिंग असते ते. सो म्हटलं की आजचा थोडासा ब्लॉग तुम्हाला दाखवावा सेलिब्रेशनचा. आणि भरपूर दिवस झालं मला प्रीती जेनिक्सवरती येत नाही आहे, कारण की मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी एक टॉक शो चालू केला. आणि टॉक शोमध्ये ना वेगवेगळ्या गेस्टना बोलवायचं असतं, परत त्यांचे व्हिडिओ शूट करायचे असतात, परत एडिटिंग, अपलोड, हे सगळ्यामध्ये वेळ एवढा चालला की मला प्रीती जेनिक्सवरती यायलाच मिळत नाही आहे. सो आज स्पेशल ओकेजन पण होतं. म्हटलं आज ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आपण प्रीती जेनिक्सवर जायला हवं. मला दररोज वाटतं की मी थोडंसं शॉर्ट तरी टाकावं किंवा एखादा व्हिडिओ तरी टाकावं, पण माझ्याकडनं होत नाही आहे ते. सो आज तरी व्लॉग येतो आहे. आणि अजून एक मला सांगायचं म्हणजे माझा जो टॉक शो आहे, टॉक शो विथ प्रीती, तुमच्याकडे पण तुमच्या काही इन्स्पिरेशनल स्टोरीज असतील किंवा मोटिवेशनल स्टोरीज असतील किंवा स्ट्रगलिंग स्टोरीज असतील, मला माझ्या टॉक शोमध्ये फक्त फेमस लोकांनाच आणायचं नाही आहे. मला त्या लोकांनासुद्धा आणायचं आहे त्यांनी रिअल लाईफमध्ये स्ट्रगल फेस केला आहे, ते स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आहेत, ह्या लोकांनासुद्धा मला इन्व्हाइट करायचं आहे. मग तुमच्याकडे ज्या स्टोरीज असतील तर तुमचं माझ्या टॉक शोमध्ये नेहमीच स्वागत असेल. तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा मला DM करू शकता इंस्टाग्रामवरती. सो आपण तुमच्यासोबत पण एक पॉडकास्ट नक्कीच करू शकतो. सो आजचा व्लॉग लास्टपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. हा आहे मी अमोर रेस्टॉरंटमधला ब्रेकफास्ट मिसळ. गडबड करू नका, घेते. हा करा पप्पा. टाळ्या टाळ्या. आता आम्ही चालतो, दीदी आणि मी चालतो. थोडा थोडा घ्यायचा. हे घे घेतो पण चालतो थांब. असं हे बघा गाईज, का ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने मम्मा पप्पाने एक प्लांट लावलं आहे. याचं नाव आहे कंभाटा प्लांट आहे आणि खूप मोठं होतं हे. याला ऑरेंज कलरचे फ्लावर्स लागतात. मला लावताना शूट करता आलं नव्हतं कारण की मी बाहेर गेले ते कामानिमित्त आणि लेट होत होता, म्हणून त्यांनी लावून घेतलं. सो आत्ता मी तुम्हाला दाखवते. आता हे छोटं एकदम. हे बघा गाईज, हे आहे भुईमुगाच्या शेंगांची रोपं. आता थोड्या दिवसातच काढल्या जातील. हे सगळं पप्पांना आवडते, सो थोडं घराच्या पाठीमागे जे असं थोडं लावलेत. आणि ह्याचं सगळं जे केअर वगैरे पप्पाच घेतात, त्यांना भरपूर आवड आहे. हे आमच्या घराच्या पाठीमागे खूप सारी झाडं आहेत बघा.
ॲक्च्युली गाईज आत्ता 370 रुपयाची कॉन्ट्रावर्सी चालू आहे ॲक्च्युली. आणि मला खरंच त्या माणसाची एवढी कीव येते ना. त्याला 370 म्हणजे 370मध्ये काय येते? 370मध्ये आमचे नेलपेंट्स येत नाहीत, आमच्या लिपस्टिक्स येत नाहीत, मेकअप किट येत नाहीत, इवन सॅनिटरी पॅडसुद्धा 370ला येत नाहीत. आणि हा 370चं तो बोलून दाखवतो एवढ्या मुलांसमोर. आणि त्याच्यात सोबत जे होते म्हणजे हसणारे किंवा त्याला स्टँडिंग अवेशन देणारे, तो होस्ट, त्यांच्या बुद्धीची सुद्धा मला कीव येते. म्हणजे काय खेळ लावला यांनी यांनाच माहिती, काय कूल बनायला जात होते. बट आता जे तो फेस करतोय ना ते डिझर्व करतोय तो ॲक्च्युली. की असं कुठल्याही मुलीबद्दल तुम्ही असं पब्लिकमध्ये नाही ना सांगू शकत. आणि 370चं तर आत्ता ह्या जमान्यात 370ला काहीही येत नाही, काहीही नाही. आणि खरंच मला इतकं बेकार फील झालं ना. त्या मुलाची सुद्धा चूक आहे, होस्टची सुद्धा. आणि जे त्याला स्टँडिंग अवेशन देत होते, हसत होते, खिदळत होते. ई विकृत विकृत मेंटॅलिटी आहे सगळ्यांची.